नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आले मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे आदिवासी विकास विभागाअंतर्गत शासकीय आश्रम शाळेमधील क्रीडा, कला व संगणक शिक्षकांची कटांतरी पद्धतीने निवड करण्यावरचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडनं आदिवासी विकास विभागाकडनं दिनांक 27 मे 2026चा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. आता ह्या जी-आरमध्ये काय माहिती दिलेली आहे, कशा पद्धतीने ही भरती भरली जाणार आहे, कोणती-कोणती पदं असणार आहे, पगार काय असणार आहे, अप्लाय कसं करायचं आहे, याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपली इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, हा जो जी-आर आलेला आहे, आदिवासी विकास विभागाअंतर्गत शासकीय आश्रम शाळेमधील क्रीडा व कला व संगणक शिक्षकांची कटांतरी पद्धतीने निवड करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडनं आदिवासी विकास विभागाकडनं दिनांक 27 मे 2026चा लेटेस्ट असा हा जी-आर आलेला आहे. आता यामध्ये दिलेला शासन निर्णय जे की आपण जाणून घेऊ. शासकीय आश्रम शाळेमधील क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक हे पद संदर्भ क्रमांक 1 येथील दिनांक 6/3/2018च्या शासन निर्णयामध्ये संगणक शिक्षक, निर्देशक हे पद संदर्भ क्रमांक 2 येथील 15/12/2018च्या शासन निर्णयात आहे. तसेच कला शिक्षक हे पद संदर्भ क्रमांक 3 येथील 13/6/2019च्या शासन निर्णयाचे कटांतरी पद्धतीने भरण्यासंदर्भातील कार्यपद्धती विविध करण्यात आलेली आहे. तसेच यासाठी जिल्हाधिकारी यांच्या स्थापनेखालील स्वतंत्र निवड समित्या गठीत केल्या होत्या. शासनाने संदर्भ क्रमांक 10 येथे दिनांक 29/1/2026च्या शासन निर्णयामध्ये या 3 समित्यांचे एकत्रीकरण केलेले आहे. शासन निर्णयातील तरतुदीनुसार सदर नेमणुका या करार पद्धतीने प्रथमच 11 महिन्यांसाठी करण्यात याव्यात. 11 महिन्यानंतर आवश्यक असलेल्या करारनाम्याची मुदत वेळोवेळी वाढविता येईल. तथापि अशी मुदत वाढविताना एका वेळी ही मुदत 11 महिन्यांपेक्षा अधिक असणार नाही, याची काळजी नियुक्ती प्राधिकरण यांनी घ्यावी. म्हणजे त्यांचं इथं काय म्हणायचं आहे, आता 29/1/2026 त्यांनी आता समिती घेतली. त्या समितीमध्ये त्यांनी आता निर्णय घेतलेला आहे, की आता संगणक शिक्षक, कला शिक्षक व क्रीडा शिक्षक जे असणार आहे, त्यांना 11 महिन्यांच्या कालावधीसाठी कटांतरी पद्धतीने घ्यायचं आहे. आणि ज्यांना 11 महिन्याचा कालावधी संपल्यानंतर त्यांना जर वाटलं, की आता त्यांची आवश्यकता आहे, तर तुम्हाला पुढे करार 11 महिन्यासाठी अजून वाढवण्यात येईल, असं त्यांचं इथं सांगत आहे. आता जी आता पुढे आपण त्याच्या पुढे आपण बघूया. अशा प्रकारे जास्तीत जास्त 3 वेळा नियुक्ती करता येईल. ओके, म्हणजे 3 वेळा आपल्याला नियुक्ती भेटणार आहे. 11 महिने, 11 महिने, 11 महिने अशा 3 वेळा आपल्याला नियुक्ती देण्यात येईल. त्यानंतर अशा उमेदवारांची पुनर्श नियुक्ती करणे आवश्यक आहे, असे सक्षम प्राधिकाऱ्याचे मत असल्यास त्या उमेदवारांचे पुनर्श निवड प्रक्रियेस सामोरे जावं लागेल. जर तुमच्या आता 11 महिन्याचे 3 टप्पे संपले, जर त्यांना जर वाटलं प्राधिकाऱ्याला की यांची गरज आहे बुवा आपल्याला याच्या शाळेमध्ये, तर तुम्हाला परत निवड प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा लागेल व आपली निवड केली जाईल प्राधिकाऱ्याकडून. ओके. आता तक्ता 2 दिलेला आहे. उक्त कला, क्रीडा व संगणक शिक्षकांच्या कटांतरी पद्धतीने नेमणुका जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीमार्फत करण्याची प्रस्तुत संदर्भनीय शासन निर्णयामध्ये तरतूद आहे. आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयाचा सुधारित आकृतीबंध संदर्भ क्रमांक 4 येथील दिनांक 16/11/2022 रोजीच्या शासन निर्णयामध्ये अंतिम केलेला असून प्रस्तुत आकृतीबंधामध्ये प्रत्येक शासकीय आश्रमशाळेमध्ये दिलेला आहे. शासकीयमध्ये आता एक कलाचं असणार आहे, एक क्रीडाचं असणार आहे आणि एक संगणक शिक्षकांचं पद असणार आहे. अशी एकूण 1497 पदे मंजूर करण्यात आलेली असून त्यांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेऊन मंजूर देण्यात आलेले आहे, असे तर सांगण्यात आलेले आहे. ओके. आता त्याच्यामध्ये दिलेल्या 3 नंबरच्या पॅरेग्राफमध्ये प्रस्तुत शासन निर्णयाविरोधात माननीय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई येथे श्री जे डी आव्हाड व इतर यांनी मूळ अर्ज क्रमांक दिलेला आहे 463 मध्ये 2023. ओके. याच्यामध्ये श्री एन एस साबळे इतर यांनी मूळ अर्ज क्रमांक 464 2023 व श्री आर एस कापडे
व इतर यांनी मूळ अर्ज 465/2023 दाखल केलेला असून त्या अनुषंगाने माननीय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई व नागपूर यांनी संदर्भ क्रमांक 6 येथे पुढील प्रमाणे आदेश पारित केलेले आहे. आता आदेश काय आपण आता ते इथं जाणून घेऊ. आता याच्यात दिलेलं आहे त्यांनी, जसं की दोन्ही याच्यात दिलेलं आहे तसं आपण आता वाचून घेऊ. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर आम्ही अर्जदारांच्या संदर्भांना अ, प्रार्थना खंड एफ आणि जी मधील अटी शर्तींची अंतरिम दिलासा मंजूर करतो. ओके, आता एफ मध्ये त्यांनी काय लिहिलेलं आहे आपण एफ मध्ये जाणून घेऊ की एफ मध्ये मूळ अर्जाची सुनावणी आणि अंतिम निकाल लागेपर्यंत प्रतिवादितांना अर्जदारांची सेवा खंडित करण्यापासून रोखण्यासाठी अंतरिम मनाई हुकूम जारी करणे. ओके, आणि त्याच्यानंतर जी मध्ये लिहिलेलं आहे या मूळ अर्जाची सुनावणी आणि अंतिम निकाल लागेपर्यंत अर्जदारांकडील क्रीडा शिक्षक व प्रशिक्षण पदावर नवीन जाहिरातीद्वारे किंवा बाह्य स्रोतांद्वारे नेमणूक करण्यापासून प्रतिवादींना रोखणारा अंतरिम मनाई हुकूम जारी करावा असे तर सांगण्यात आलेलं आहे. तसेच जर बघायला गेलं तर श्री आकाश निकम व इतर यांनी माननीय उच्च न्यायालयाकडे मुंबई येथील दाखल केलेल्या रिट याचिकामध्ये क्रमांक 8628/2023 च्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालयांचे संदर्भ क्रमांक 7 येथील 31 ऑगस्ट 2023 रोजीचे याच्यात आता दिलेलं आहे 31 ऑगस्ट 2023 चे. आता याच्यामध्ये वे फाइंड 3. ओके, म्हणजे याच्यामध्ये आता काय सांगण्यात आलेलं आहे की आम्हाला असे आढळून आलेले आहे की याचिकांच्या विद्वान वकिलांच्या युक्तिवादात तथ्य आहे व तथापि शेवटी याचिकेमध्ये अंतिम सुनावणी वेळी याचा योग्य विचार करावा लागेल. पुढील आदेश येईपर्यंत पूर्वी दिलेले अंतिम दिलासा सुरू राहील असे आदेश पारित आहेत. ओके, असं इथं सांगण्यात आलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर आदिवासी विकास विभागाअंतर्गत असलेल्या शासकीय आश्रमशाळा सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता संदर्भ क्रमांक 8 येथील दिनांक 2 जुलै 2025 रोजीच्या शासन निर्णयामध्ये 837 व संदर्भ क्रमांक 9 येथील दिनांक 20/11/2025 रोजीच्या शासन परिपत्रकामध्ये अशा एकूण 840 कट्टांतरी कला क्रीडा व संगणक शिक्षकांचा सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता कट्टांतरी पद्धतीने नियुक्तीस मान्यता देण्यात आलेली होती. ओके, त्याच्यानंतर आता आयुक्त आदिवासी विकास यांनी संदर्भ क्रमांक 11 व 12 येथील 31/3/2026 दिनांक 11/5/2026 मध्ये प्रस्ताव सादर केलेला आहे. सन 2025-26 मध्ये मान्यता दिलेल्या 840 कला व क्रीडा व संगणक कट्टांतरी शिक्षकांपैकी सन 2025-26 मध्ये 596 कला क्रीडा व संगणक शिक्षक हजर होते. ओके, या 597 मध्ये आपल्याला 187 कलाचे होते व शिक्षक इथं दिलेले आहे. कला शिक्षक होते व 242 क्रीडा शिक्षक होते व 168 संगणक शिक्षक होते. आता याच्यामध्ये दिलेलं आहे कट्टांतरी शिक्षकांच्या नियुक्तीबाबतचा योग्य निर्णय घ्यावा. ओके, त्याच्यानंतर आयुक्त आदिवासी विकास उपरोक्त प्रस्तावना अनुसरण करून सन 2025-26-27 शैक्षणिक वर्षाकरिता 597 इथं जे पद आहे याच्यामध्ये कलाचे दिलेले आहे 87 कलाचे शिक्षक आहे, 242 क्रीडा शिक्षक व 168 आपले संगणक शिक्षक. कला क्रीडा व संगणकांच्या कट्टांतरी शिक्षकांना खालील कार्यपद्धतींची अवलंब करून कट्टांतरी पद्धतींची नियुक्ती देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. आता मध्ये दिलेलं आहे आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांनी कट्टांतरी पद्धतीने नियुक्त 597 शिक्षकांचे नावे व ते त्यावेळी कार्यरत असलेल्या आश्रमशाळांची यादी दिनांक 29/1/2026 च्या शासन निर्णयामध्ये गठीत केलेल्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी यांच्या समितीवर सादर करावी. ओके, त्याच्यानंतर इथं दिलेले आहे ब मध्ये प्रशस्त जिल्हाधिकारी यांच्या समितीने सदर शिक्षकांकडून इच्छुकांना
घ्यावी. तसेच त्यांचे आश्रमशाळेतील शिक्षक या पदावर कामकाज सदर शिक्षक ज्यावेळी कार्यरत होते त्यावेळी समाधानकारक आहे किंवा कसे ते तपासावे. त्याच्यानंतर क मध्ये दिलेला आहे सदर शिक्षकांचा इच्छुकता दर्शवलेल्या व त्यांची कामगिरी समाधानकारक असल्या जिल्हाधिकारी यांच्या समितीने त्यांना सन 2026-27 शैक्षणिक या वर्षाकरिता कालावधीकरिता निवड करावी. त्याच्यानंतर ड मध्ये दिलेले आहे सदर शिक्षकांच्या कटांतरी पद्धतीने नियुक्ती देताना त्यांच्या नियुक्तींची आदेशात त्यांना भविष्यात नेहमी सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व इतर लाभ देय होणार नाही तसे स्पष्टपणे नमूद करावे. तसेच इथं दिलेलं आहे त्यांनी की नियुक्ती आदेश माननीय उच्च न्यायालय मुंबई व नागपूर तसेच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई व नागपूर येथील दाखल असलेल्या उक्त याचिकांच्या अंतिम निर्णयामधून अधिक राहून देण्यात येत आहे. ही बाब आदेशात संपुष्टात नमूद करावी. सदर आदेश आपल्याला दिलेला आहे याच्यामध्ये सन 2026-27 या शैक्षणिक वर्षांच्या अखेरची आपोआप संपुष्टात येईल. आता सदर इथं दिलेले 187 कला शिक्षक, 242 क्रीडा शिक्षक व 68 संगणक शिक्षक अशा एकूण 597 कट्टांतरी शिक्षकांच्या मानधनावर होणारा खर्च आश्रमशाळा समूह या योजनेअंतर्गत मंजूर तरतुदीतून भागवण्यात यावा असे तो सांगण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने हा GR आलेला आहे 597 पदांसाठी कट्टांतरी भरतीसाठी इथं आपण अप्लाय करू शकता असे सांगितलेलं आहे. कट्टांतरी भरती आहे. ओके. तर ज्यांना कोणाला 11व्या महिन्याच्या करारामध्ये काम करायची इच्छा असेल त्यांचा निकाल आलेला नाहीये. ते निकाल आल्यानंतर तुम्हाला काय होईल त्यानंतर तुम्हाला ते पुढे ठरवण्यात येईल. ओके. त्याच्यानंतर कोणालाही या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram फेसबुकला मेसेज करा. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. अशाच तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी असतो. अशाच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.